का सनातन वैदिक हिंदू धर्म की सनातन वैदिक हिंदू धर्म की दिले. योगा मी का घेतलं की एखाद्याला दुसऱ्याला त्रास नको व्हायला, नाही तर मला नाही इथंच घ्यायला लावलं. माझा मुलगा वर टाकला आणि मी सहसंयोजक झालं याच्यासाठी की त्याला मला माझ्या मुलीला सगळं सेशन माहीत राहतं. टिकून राहण्यासाठी आपल्याला एक गुरुकुल ओपन करणं हा आमचा एक ध्येय होता. तसं गोवर्धन काकांनी आधी मदत केल्यामुळे हे सगळं शक्य झालं. तर याचा वृक्ष कसा वाढवता येईल आम्हाला. आता काकांनी इथे सगळी जी जागा आहे ही पाठशाळेसाठी त्यांनी दिलेली, पण आता इथे डेव्हलपमेंट आपण हळूहळू करणार आहे या जागेची. आता सध्या 30-35 मुलं आपण इथे निवासी ठेवतोय. तर याचं तात्पर्य काय, तर आपली जी गुरु शिष्य परंपरा आहे, म्हणजे आज जे आपण शिकलोय ते पुढच्या पिढीला कसं देता येईल आपल्याला, ही पिढी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवेल. आपला सनातन धर्म म्हणजे काय, तर आपला वेद जे आहे हे आपले रक्षक आहे, मार्गदर्शक आहे, आपल्याला प्रेरणा देतात ते कसं जीवन जगलं पाहिजे. आता आजकालच्या पिढीला कसं कथा ऐकायला एवढा वेळ नसतो किंवा ते बसत नाही, पण जर त्या ऋचांच्या कथा जर श्रवण केल्या तर निश्चितच त्यांना एक दिशा मिळू शकते, कोणत्या दिशेला आपल्याला जायला पाहिजे किंवा काय करायला पाहिजे जीवनामध्ये. ज्योतिर्वैद्य निरंतम म्हणजे गाणं ऐकलं तर तुम्ही तात्कालिक आनंद मिळतो. पुराण चाललं तर महिनाभर. वेद हे काळाकाळाने त्याचं जगाला मार्गदर्शक ठरणार आहे. आणि ज्योतिर्वैद्य ज्योतिषशास्त्र आणि वैद्यकशास्त्र हे कायम तुम्हाला त्याचं महत्त्व जीवनात कळणार आहे. दुसरी गोष्ट, आज आपण ऑक्सिजन घेतो. कोरोनामध्ये बघितलं की किती महाग ऑक्सिजन करता लोक तळमळ होतात. हे निसर्ग सान्निध्यामध्ये पर्यावरणाच्या निमित्ताने जर या गोष्टी सगळ्यांनी संगोपन केल्या, एक माणूस एक झाड जरी वृक्षारोपण लक्ष देऊन केलं तरी जगाला चांगला संदेश जाणार आहे. 5 वर्षापूर्वी आम्ही इथे अगदी सुरुवातीला पहिल्या दिवशी फक्त 2च मुलं होते. 2 मुलांच्या माध्यमातून ही शाळा सुरू केली. धनंजय गुरुजीच्या माध्यमातून सगळं अध्ययनाचं काम इथे चालतं. तर आता कसं आहे, आपल्याकडे वेदाची परंपरा खूप मोठी आहे. मूळचा वेद हा एकच आहे. पुढे कालानुरूप जसे घरं डिवाइड होत जातात तसे वेदाचे 4 वेद तयार झाले. त्याच्यापैकी यजुर्वेदाची पाठशाळा आम्ही गेल्या 5 वर्षापासून इथे चालवतो आहे. पण आमची जी मनसा अशी आहे की इथे 4ही वेदांच्या पाठशाळा चालणार आहे, जेणेकरून सगळा वेद परत इथे एकत्र होणार आहे. आणि पुढे जाऊन आपल्या सगळ्यांचे सहकार्य तर आम्हाला मिळणारच आहे. जशी ह्या युनिव्हर्सिटीज असतात, विद्यापीठं असतात,